मी आज तुम्हाला माझ्या किचनमध्ये लिचीपासून मिल्कशेक कसं बनवायचं ते सांगणार आहे. उन्हाळ्यामध्ये लिचीचं मिल्कशेक आपल्या शरीराला खूपच फायदेशीर आहे. ब्लड प्रेशर देखील कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे आपल्याला एकदा तरी हे लिचीचं मिल्कशेक जे आहे ते सेवन करायला पाहिजे. लिची जे आहे ना, हे सीझनल फ्रूट आहे आणि आजकाल मार्केटमध्ये लिची खूप अवेलेबल आहे. चला तर आता याचं मिल्कशेक बनवूया. तर इथे मी लिची घेतलेली आहे. आता त्याच्यावरचे जे सालं असतात ना, ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. सालं काढून घेतल्यानंतर त्यामधलं जी बी आहे आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि जो गर आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे. पहा, आता बी फेकून द्यायचा आहे. त्यामधला असा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे मी आता हे सगळे जे लिची आहे त्यामधलं बी काढून घेत आहे आणि गर वेगळा करत आहे. आणि थोडे लिची मी हे सजावटीसाठी ठेवलेले आहे. तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स देखील वापरू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी ही लिचीचं जे गर आहे तो बाजूला केलेला आहे. आणि आता हा संपूर्ण गर जो आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचा आहे. मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आहे. आता गोडीप्रमाणे तुम्हाला जेवढी साखर हवी आहे तिथे घालून घ्यायची आहे. मी 5 ते 6 चमचे इथे साखर घालून घेतलेली आहे आणि आईस क्यूब पण घालून घेतलेले आहे. एकदम मस्त थंड थंड चिल्ड असं आपलं हे मिल्कशेक तयार होणार आहे. आणि इथं जवळपास मी 1 कप तरी दूध घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पहा, इथे आपलं अगदी छान, अगदी थंड थंड लिचीचं मिल्कशेक तयार आहे. बघा, आपली लिची, त्याच्यानंतर आपण साखर, आईस क्यूब, दूध हे सगळं छान अगदी मिळून आलेलं आहे. आता यात तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता. तर मी हे प्लेनच ठेवलेलं आहे. ते प्लेनच खूप सुंदर लागतं, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला ना, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा, एकदम मस्त अशी मिल्कशेक आपलं हे लिचीचं तयार झालेलं आहे. मला तर खूपच आवडली, पण तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर तोपर्यंत धन्यवाद.